नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर अशोक गिनगिने। आजच्या सेशनमध्ये आपण 2022 19 जून 2022 रोजी झालेली रिसर्च मेथोडॉलॉजी सेट बी इव्हनिंग सेशनमध्ये म्हणजे फोर्थ सेशनमध्ये जी प्रश्नपत्रिका झाली होती पाठीमागील पेट परीक्षेची रिसर्च मेथोडॉलॉजी त्या संदर्भातल्या प्रश्नासंदर्भातलं आपण विश्लेषण करणार आहोत। या सेशनमध्ये फर्स्ट क्वेश्चन हा असा होता, झड टेस्ट यूज्ड फॉर डॅडॅस टेस्ट। झड चाचणी डॅड्या चाचणीसाठी वापरली जाते। These are the four options. First one is a parametric test, non-parametric test, achievement test or none of the above. झड चाचणी ही कुठल्या प्रकारची संख्याशास्त्रीय परिमाण आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे। तर झड चाचणी हे पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये मोडलं जातं। पॅरामेट्रिक टेस्ट म्हणून कन्सिडर केली जाते। नॉन पॅरामेट्रिक टेस्ट ह्या वेगळ्या आहेत, अचिव्हमेंट टेस्ट ह्या वेगळ्या आहेत। नॉन पॅरामेट्रिक टेस्ट मध्ये कुठली येते तर स्काय स्क्वेअर असेल, बाकीच्या असतील, ह्या नॉन पॅरामेट्रिक म्हणून कन्सिडर केल्या जातात। पॅरामेट्रिक मध्ये टी टेस्ट असेल, झड टेस्ट असेल, फ्रिक्वेन्सी असेल, पर्सेंटेज असेल, दीज आर द पॅरामेट्रिक टेस्ट जनरली यूज इन अ डेटा अनालिसिस। म्हणजे प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर हे ए आहे, ऑप्शन नंबर 2। द ऑब्जेक्ट्स ऑफ रिसर्च कॅन बी रिटन इन डॅडॅस। संशोधनाची उद्दिष्टे डॅडॅस प्रमाणे लिहिली जातात। म्हणजे कुठलाही रिसर्च असेल, कोणत्याही संशोधना विषयामध्ये रिसर्च असेल, जनरली रिसर्च इज अ स्टेटमेंट फॉर्म। रिसर्च टायटल, स्टेटमेंट फॉर्म अँड रिसर्च ऑब्जेक्टिव्ह बोथ आर इन स्टेटमेंट फॉर्म। म्हणजे समस्या विधान आणि संशोधनाचे उद्दिष्ट हे विधानामध्ये लिहिली जातात। म्हणून ऑप्शन नंबर बी हे त्याचं उत्तर बरोबर आहे। ओनली इन अ क्वेश्चन फॉर्म, ऑप्शन नंबर ए। फक्त हायपोथेसिस हे क्वेश्चन फॉर्म मध्ये असतात, हे लक्षात ठेवायचं सर्वांनी। क्वेश्चन फॉर्म मध्ये काय असतात, फक्त परिकल्पना असतात। आणि समस्या विधान आणि समस्येची उद्दिष्ट हे काय असतात, विधानामध्ये असतात। किंवा रिसर्च ऑब्जेक्टिव्ह अँड रिसर्च स्टेटमेंट, दीज आर द फॉर्म्युलेट इन अ स्टेटमेंट फॉर्म। दॅट इज इसेन्शियल। लिसन केअरफुली अँड परमनंटली रिमेंबर इट। सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय आणि स्मरणात कायमस्वरूपी ठेवायचंय। क्वेश्चन नंबर 3, ऍक्शन रिसर्च फोकस्ड ऑन। कृती संशोधनात डॅडॅस यावर लक्ष केंद्रित केले जाते। संशोधनाचे प्रकार अगोदर याच्यात आपण बघितलेले आहेत। तर इथं काय आहे, प्रश्न बरोबर आकलन करून घ्यायचा आहे। कृती संशोधनात डॅडॅस यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाते। Isn't it? The main elements of action research, that is the main purpose of action research. General applications, option number A. Development of program, option number B. Implementations, applications and theory formation, implementations of theory. म्हणजे हे 3 काय आहेत, त्याचे ऑप्शन आहेत। आणि तात्काळ उपयोगिता हे काय त्याचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 3 हे काय त्याचं उत्तर आहे। कृती संशोधन कसं असतं की दैनंदिन व्यवहारामधील जे काही समस्या आहे, मला संशोधन समजत नाही, दॅट इज माय पर्सनल प्रॉब्लेम। पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व अ सिस्टमॅटिक वे, इट इज कॉल्ड ऍक्शन रिसर्च। whatever may be your personal problem, you find out a systematic way answer that consider as a action research. As per the concern of option number 3 is a right answer. तात्काळ उपयोगिता करणे किंवा तात्काळ समस्येचं उपयोजन करणे किंवा समस्येची उकल करणे हे काय असतं, ऍक्शन रिसर्चचं मुख्य केंद्रित असतं किंवा मुख्य लक्ष असतं किंवा मुख्य उद्दिष्ट असतं। नेक्स्ट question number 4. Dadas are those features that are researcher cannot manipulated or modified. डॅडॅस चलाचे वैशिष्ट्य म्हणजे संशोधक हा त्यांच्या हाताळू वा बदल करू शकत नाहीये। म्हणजे काय, रिसर्च व्हेरिएबल संदर्भातला हा क्वेश्चन आहे। म्हणजे हे काय,
4 रिसर्च व्हेरिएबल्सचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स आहेत. उपचारात्मक चले, विशेष चले, स्वाश्रयी चले आणि आश्रयी चले. दीज आर द 4 टाइप्स ऑफ रिसर्च व्हेरिएबल्स अँड बी इज अ राईट आन्सर. विशेष चल जे आहे हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 5. द पर्पज ऑफ द क्रॉस सेक्शनल स्टडी इज. क्रॉस सेक्शनल म्हणजे काय, आडवा छेद जो आहे म्हणजे उदग्र स्वरूपाचा किंवा आडव्या स्वरूपाचा अभ्यासाचा मुख्य हेतू डॅश आहे. जनरली कोणत्या विषयामध्ये हा क्रॉस सेक्शनल स्टडी घेतली जाते हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. These are the 4 types of research methods. Option number 1, experimental research method, descriptive research method, historical research method, and case study research methods. As per the concern of these questions, descriptive research methods generally use a cross-sectional data. म्हणजे आपण ज्यावेळेस सर्वेक्षण करतो त्यावेळेस एकाच वेळेस काय करतो, अनेक स्तरांमधला किंवा अनेक व्यक्तींचा काय करतो, हा माहिती संकलन करत असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 5 ह्याचं उत्तर काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड्स किंवा वर्णनात्मक संशोधन पद्धती. त्याला आपण सर्वेक्षण संशोधन पद्धती सुद्धा असं आपण म्हणत असतो. म्हणजे अनेक समूहाचा किंवा एकाच वेळेस आडवा किंवा त्याला आपण क्रॉस सेक्शनल जो आहे डेटा तो आपण कन्सिडर करत असतो. प्रश्न क्रमांक 6 हा परिकल्पनेवरचा आहे. नल हायपोथेसिस आर. शून्य परिकल्पना म्हणजे शून्य परिकल्पनेची काय आहे, आपल्याला डेफिनेशन कोणती आहे ते पाहायचे. नेहमीच सकारात्मक स्वरूपात असते, नेहमी स्वीकारली जाणारी असते, संख्याशास्त्रीय पद्धतीने तपासता येणारे असते, नेहमी नाकारली जाणारी असते. म्हणजे नल हायपोथेसिस असेल कुठलाही असेल, टाइप मधला डायरेक्शनल हायपोथेसिस असेल, नॉन डायरेक्शनल असेल, कुठलाही असेल, नेहमी सकारात्मक स्वरूपात असेल असं नाहीये. ती नकारात्मक स्वरूपात असते, सकारात्मक असते किंवा न्यूट्रल असू शकते. नल म्हणजे काय, शक्यतो न्यूट्रल असणं गरजेचं आहे. आणि स्टॅटिस्टिकली testing of hypothesis, that is the basic characteristics of null hypothesis, means option number C is a right answer of the question. म्हणजे whatever may be statistically parameters you have to use in a testing of null hypothesis. म्हणजे शून्य परिकल्पना उकलण्याजोगी किंवा तपासण्याजोगी किंवा परिकल्पनेचं उकल करण्याजोगी असणं गरजेचं आहे, तरच ती परिकल्पना होऊ शकते किंवा सांख्यिकीय पद्धतीने तपासता येणारी पाहिजे. मीन्स मेजरेबल स्टेटमेंट दॅट शुड बी कन्सिडर ॲज अ नल हायपोथेसिस. whatever may be your research variables or research hypothesis, that should be a measurable, that should be a testable, that is essential, that is the characteristics of ideal research hypothesis. Means option number C is a right answer. म्हणजे प्रत्येक परिकल्पना ही तपासण्याजोगी, उकल करण्याजोगी किंवा मापनक्षम असणं गरजेचं आहे. हे चांगल्या परिकल्पनेचं वैशिष्ट्य मानलं जातं. नेक्स्ट वन इज रिसर्च हायपोथेसिस कॅन नॉट बी इन द. पुन्हा परिकल्पनेचा दुसरा प्रश्न आहे. त्याच्यामुळे परिकल्पना हा जो भाग आहे, हा जो युनिट आहे, हा सर्वात महत्वाचा आहे. खूप जास्त मार्क देऊन जाणारा हा घटक आहे. त्याच्यामुळे सर्वच संशोधक विद्यार्थ्यांनी किंवा होऊ घातलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक याचे लक्ष द्यायचे आणि सखोल असं माहिती अभ्यास करायची आहे. संशोधन परिकल्पना डायडॅस असू शकत नाहीये. म्हणजे घोषणात्मक स्वरूपाची डिक्लेरेटिव्ह फॉर्म मध्ये असू शकते, प्रश्न स्वरूपाचे परिकल्पना असू शकते, क्वेश्चन फॉर्म मध्ये असू शकते, न्यूट्रल किंवा नल हायपोथेसिस असू शकते, प्रॉब्लेम स्वरूपामध्ये परिकल्पना नसते. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. प्रॉब्लेम स्वरूपामध्ये काय असतं, फक्त रिसर्च स्टेटमेंट असतं, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे समस्येचं विधान फक्त काय असतं, प्रॉब्लेम फॉर्म मध्ये असतं. परिकल्पना ही कुठल्याही फॉर्म मध्ये म्हणजे चौथ्या प्रॉब्लेम फॉर्म मध्ये नसते. वरील 3 परिकल्पनेचे हे काय फॉर्मॅट आहेत किंवा या प्रकारामध्ये असू शकते. मीन्स ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन.
नेक्स्ट, DAS is an performed sampling method for the population with finite size. लोकसंख्येचा आकार मर्यादित असताना डॅश ही नमुना निवड पद्धती वापरली जाते. म्हणजे लोकसंख्येचा आकार काय आहे? लहान आहे, मर्यादित आहे. तेव्हा कोणती संशोधन पद्धती आणि त्यामधली कोणती नमुना निवड पद्धती वापरली जाते, हा प्रश्नाचा हेतू आहे. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, पर्पजिव्ह सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग अँड एरिया सॅम्पलिंग. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहेत? सिस्टमॅटिक असेल, क्लस्टर्ड असेल आणि एरिया असेल. ह्या तीन काय आहेत? एका प्रकारामधल्या नमुना निवड पद्धती आहेत. आणि पर्पजिव्ह नमुना निवड पद्धती हे जे आहेत हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मीन इफ युअर पॉप्युलेशन इज स्मॉल और फाइनाइट, small or finite, that time researcher purposefully selected a small area of your population that considered as a purposive sample. Means option number B is a right answer of the question. म्हणजे लोकसंख्येचा आकार लहान आहे आणि सहेतुक म्हणजे काय? हेतू ठेवून आपण निवडलेला गट आहे. म्हणजे एखादा शिक्षक आहे आणि तो वर्गात गेला आणि कोणाकोणाला बुद्धिबळ खेळता येते, हात वरे करा. 3 मुलांनी हात वरे केले आणि मग त्यांनी बुद्धिबळ संघामध्ये तो निवडले. म्हणजे काय? सहेतुक. इजंट इट? मीन्स ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. पुन्हा आणखीन त्रुटीवरचा, एररवरचा, टाइप्स ऑफ वरचा प्रश्न आहे. टाइप्स ऑफ एररवरचा प्रश्न आहे. टाइप फर्स्ट एरर ऑकर इफ. पहिल्या किंवा टाइप 1 त्रुटी आढळते जर डॅश the null hypothesis is rejected even though it is true. शून्य परिकल्पना सत्य असूनही फेटाळली जाते. The null hypothesis is accepted even though it is false. शून्य परिकल्पना खोटी असून सुद्धा स्वीकारली जाते. Both the null hypothesis as well as alternative hypothesis are rejected or none of the above. म्हणजे टाइप 1 प्रकारचे जे आहेत, शून्य परिकल्पना सत्य असून ही फेटाळली जाते. म्हणजे नल हायपोथेसिस इज रिजेक्टेड इवन थ्रो इट इज ट्रू. म्हणजे सत्य असून सुद्धा ती फेटाळली जाते. अशा वेळेस टाइप 1 प्रकारचा एरर आहे असं आपण कन्सिडर करत असतो संशोधनामध्ये. संशोधनामध्ये टाइप 1 आणि टाइप 2 प्रकारचे एरर, अशा 2 प्रकारच्या त्रुटी आढळतात. टाइप 1 प्रकारच्या त्रुटी म्हणजे काय? ह्या मेजर त्रुटी कन्सिडर केल्या जातात आणि टाइप 2 प्रकारच्या त्रुटी ज्या आहेत, एरर जे आहेत, ते मायनर प्रकारचे एरर कन्सिडर केले जात असतात. क्वेश्चन नंबर 10, अ रिसर्च हायपोथेसिस कॅन नॉट बी इन द. तिसरा प्रश्न हा 10 मध्ये 3 प्रश्न हा हायपोथेसिसवर आहेत. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचे. लिसन केअरफुली, फोकस ऑन माय स्क्रीन. संशोधन परिकल्पना डॅश असू शकत नाही. हा ऍज इट इज कॉपी पेस्ट रिपीट झालेला आहे एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये. हे काय? दुसरा प्रश्न पर्यायासह जशास तसा आलेला आहे. प्रश्नपत्रिका एकच आहे आणि त्यांनी तोच प्रश्न ऍज इट इज रिपीट केलेला आहे. वर आपण बघितलेला आहे. आय थिंक कितवा प्रकारचा आहे तो, जसा जसा काय केलेला आहे त्यांनी पेस्ट केलेला आहे. 6वा प्रकारचा प्रश्न आणि हा प्रश्न जो आहे तो जशाला तसा काय केला त्यांनी पेस्ट केला आहे. म्हणजे परिकल्पना ही डिक्लेरेटिव्ह फॉर्म मध्ये असते, क्वेश्चन फॉर्म मध्ये असते, नल हायपोथेसिस मध्ये असते. फक्त ऑप्शन नंबर डी वर सुद्धा ऑप्शन नंबर डी च उत्तर होतं आणि इथं सुद्धा ऑप्शन नंबर डी च उत्तर आहे. म्हणजे ऍज इट इज रिपीट हा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6वा. आणि प्रश्न क्रमांक हा पुढचा जो आहे तो ऍज इट इज रिपीट झालेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. मीन्स रिसर्च हायपोथेसिस डिड नॉट फॉर्म इन अ रिसर्च स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम. समस्या स्वरूपामध्ये परिकल्पनाचं विधान नसतं, हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 11, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोस्ट इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड रिसर्च वर्कर्स और रिसर्चर. खालील पैकी कोणते संशोधकाचे सर्वात आवश्यक वैशिष्ट्य आहे? रिसर्चर कॅरेक्टरिस्टिक म्हणजे संशोधकाचे म्हणजे
तुम्ही भविष्यातील काय आहेत, संशोधक आहेत. सर्वात महत्वाचं कुठलं वैशिष्ट्य आहे संशोधक होण्यासाठी हे गरजेचं आहे. सहानुभूती असेल, खुले विचार असेल, संयम असेल किंवा भावनिक नियंत्रण असेल, म्हणजे ओपन माइंडेड ही जे आहे हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. सहानुभूती असून आपल्याला संशोधक होता येत नाहीये. संयम असून सुद्धा संशोधक चांगला संशोधक होता येत नाहीये. भावनिक नियंत्रण ठेवून सुद्धा आपल्याला चांगला संशोधक होता येत नाहीये. खुले विचार आणि व्हॉट एव्हर मे बी इन्फॉर्मेशन यू हॅव टू क्रॉस चेक. दॅट इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल रिसर्चर. Means open minded researcher should be a open minded. Whatever may be truth information you have to adopt, otherwise you have to cross check. म्हणजे पुन्हा तपासणं, खुले विचार करणं हे काय आहे चांगल्या संशोधकाचं वैशिष्ट्य आहे. आयडियल रिसर्चर कॅरेक्टरिस्टिक्स ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. संदर्भ ग्रंथाशी डायडॅस संबंधित आहे. बिब्लिओग्राफी इज रिलेटेड टू दॅट. डायडॅस कशा संदर्भात आहेत हे पाहायचंय. ज्यांचा उल्लेख हस्तलिखितात आहे, जी उपयुक्त माहिती होती, ज्याबद्दल फक्त केलेले होते पण संदर्भ लिहिला नाही, ज्याचा उल्लेख हस्तलिखितात तसेच अभ्यासासाठी उपयुक्त आहे. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स which was cited in the mainstream as well as useful for the research studies. Option number D is a right answer of the question. Next question. Which one of the following is does not belong to the area of research ethics? म्हणजे नैतिकता हे सुद्धा काय संशोधनाचा भाग आहे. खालीलपैकी कोणते संशोधन नैतिकतेच्या क्षेत्राशी संबंधित नाहीये, म्हणजे नैतिकतेशी संबंध नाहीये. गोपनीयता असेल, निगेटिव्ह फॉर्म मधला हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे गोपनीयता हा काय नैतिकतेचाच भाग आहे. मी जर काही गोष्टी सांगू नका म्हटलं आणि तुम्ही दुसऱ्याला सांगितलं तर तुम्ही नैतिकता भंग केलेली आहे. साधनाची विश्वसनीयता, रिलायबिलिटी ऑफ रिसर्च टूल्स दॅट इज इसेन्शियल इजंट इट. संशोधनाच्या परिमाणाचा ज्ञान, नॉलेज ऑफ आउटकम ऑफ द रिसर्च म्हणजे काय हे संशोधनाच्या नैतिकतेशी संबंधित नाहीयेत. जे काही आउटकम असतील रिसर्चचे दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ रिसर्च इथिक्स. सॅम्पल साइज, रिलायबिलिटी ऑफ रिसर्च टूल्स, confidentiality, that all are the ethical issues regarding as per the concern of research process. C is the right answer of the questions. Research outcomes or research result that is not a part of research ethics. Option number C is a right answer. Question number 14. Out of tools populations, a researcher selected a probability sampling of 200. This is an sample of एकूण लोकसंख्येपैकी एक संशोधक 200च्या संभाव्यतेचा नमुना निवडतो. अ स्ट्रॅटिफाईड सॅम्पल, अ रॅन्डम सॅम्पल, अ सिस्टमॅटिक सॅम्पल, अ क्लस्टर्ड सॅम्पल. म्हणजे इथं प्रश्न लक्षात ठेवायचं, एकूण लोकसंख्या पैकी एक संशोधक 200च्या संभाव्यतेचा नमुना निवडतो. मग कोणती नमुना निवड पद्धती तो वापरणं गरजेचं आहे. स्ट्रॅटिफाईड वापरणं गरजेचं आहे, रॅन्डम वापरणं गरजेचं आहे का सिस्टमॅटिक वापरणं गरजेचं आहे का क्लस्टर्ड वापरणं गरजेचं आहे. ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर. रॅन्डमली सिलेक्टेड 2000 people, each and every research respondents that should be a equal chance in a sample selections. Means option number C is a right answer of the questions. प्रश्न क्रमांक 15. फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस इज नॉट इसेन्शियल फॉर. हा चौथा प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं हायपोथेसिस वरचा. म्हणजे परीक्षेच्या अनुषंगाने किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून हायपोथेसिस हा सर्वात सर्वात अतिशय 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 महत्वाचा आहे. परिकल्पना किंवा गृहीतक तयार करणे डायडॅस आवश्यक नाहीये. म्हणजे हिस्टॉरिकल स्टडीज, एक्सपेरिमेंटल रिसर्च, सर्वे रिसर्च, केस स्टडी रिसर्च मेथड्स. म्हणजे कोणत्या संशोधन पद्धतीमध्ये परिकल्पना
मांडणं किंवा लिहिणं बंधनकारक नाहीये, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर ऐतिहासिक संशोधनामध्ये परिकल्पना बंधनकारक नाहीयेत. बी सी डी, ऑल द थ्री रिसर्च मेथड should be a research hypothesis formulate, that is a mandatory part of research process, but as per the concern of historical research methods, the researcher did not formulate a research hypothesis. Means historical research method is a right answer of the questions. म्हणजे इथं परिकल्पना लिहिणं गरजेचं नाहीये कुठं, ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये, हे लक्षात ठेवायचंय. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, रिसर्च केस स्टडीज कम अंडर, संशोधन केस स्टडीज डॅडॅस पद्धती अंतर्गत येते. परस्पर संबंध अभ्यासने, विकासात्मक अभ्यास, सर्वेक्षण अभ्यास, अनुवंशिक अभ्यास, जेनेटिकल स्टडीज, सर्वे रिसर्च स्टडीज, डेव्हलपमेंट रिसर्च स्टडीज, इंटरडिसिप्लिनरी रिसर्च स्टडीज, दीज आर द 4 ऑप्शन ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे केस स्टडी ही कशामध्ये येते, तर ऑप्शन नंबर ए इज राईट आन्सर, इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. म्हणजे परस्पर संबंध अभ्यासने एका घटकाचा दुसऱ्या घटकाशी काय संबंध आहे, धनात्मक संबंध आहे, ऋणात्मक संबंध आहे, हे आपण काय करतो, तर केस स्टडी मध्ये शक्यतो अभ्यासत असतो. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च फॉल्स आर द फॉलोइंग, संशोधनातील त्रुटी खालील डॅडॅस वगळता आहेत. Research report should be a volumes. Valid conclusion can only be drawn if the sample is large. Conclusion can be explained with the help of correlation studies. Observation continuously in underlink with observations. ऑप्शन नंबर डी, प्रत्यक्ष निरीक्षण व लिखित निरीक्षणाशी संबंध नसणे. हा काय आहे, हा संशोधनातील त्रुटी खालील प्रकारामध्ये वगळता आहे. म्हणजे ही काय, ही त्रुटी फॉल्स मध्ये येते. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. प्रश्न क्रमांक 18, अ रिसर्च रिपोर्ट फॉलोज द क्रायटेरिया, संशोधन अहवालावरचा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, संशोधन अहवाल लेखनाचे निकष खालील पैकी आहेत. म्हणजे संशोधन अहवाल लेखनाचे निकष कोणकोणते आहेत. महत्वपूर्ण संशोधन थीम्स, सिग्निफिकंट रिसर्च थीम्स, संशोधनाच्या पायऱ्याचे पालन, each and every steps you have to follow in your research process, डेटा, माहितीचे अचूक संकलन व विश्लेषण, हे काय आहेत, सर्वच ABC, ऑल ऑफ द अबव, हे काय संशोधन अहवालाचे निकष आहेत. दीज आर द बेसिक नॉन सायन्स स्टँडर्ड ऑफ रिसर्च रिपोर्ट. रिसर्च रिपोर्ट वरचं सेपरेट एक 1.5 तासाचं लेक्चर त्याच्यावर मी युट्यूबवर अपलोड केले, ते सर्वांनी पाहायचं. ऑप्शन नंबर डी वरील सर्व हे त्याचं काय उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, इम्पेरिकल एव्हिडन्सेस डज नॉट इम्प्लाय, प्रायोगिक पुरावे सूचित करत नाहीयेत. म्हणजे हा निगेटिव्ह फॉर्म मधला प्रश्न आहे. प्रायोगिक पुरावे सूचित करत नाहीयेत. काय सूचित करत नाहीयेत, तथ्यातील पुरावे, फॅक्ट एव्हिडन्सेस, व्हेरिफिकेशन ऑफ एव्हिडन्सेस, रिलायबल एव्हिडन्सेस आणि प्रभावशाली पुरावे, हे जे आहेत ऑप्शन नंबर डी म्हणजे काय व्हेरीफाईड एव्हिडन्सेस, हे काय त्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 20, द मेजर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वेश्चनराइज टूल्स ॲज, प्रश्नावली या साधनाचे प्रमुख वैशिष्ट्य डॅडॅस हे होय. प्रश्नावलीचे वैशिष्ट्य काय आहे ते विचारलेलं आहे. ह्याच्यावर अचूक तुम्ही काय करायचंय, वैशिष्ट्य शोधायचंय. बनावट माहिती प्रश्नावलीमध्ये असते का, नाहीये. सर्व प्रश्नांना परत न करणे किंवा प्रश्नाची भिन्न अर्थ लावणे किंवा प्रश्नातील प्रतिसादकाची वस्तुनिष्ठता, प्रतिसादकाची वस्तुनिष्ठता हे काय आहे, प्रश्नावलीचं वैशिष्ट्य आहे. बनावट माहिती नसते, सर्व आपल्याला रिजेक्ट करता येत नाहीये ऑप्शन, किंवा भिन्न किंवा दादा खोंडकेचे जसं एका शब्दाचे अनेक अर्थ असतात तसे आपल्याला प्रश्नावली वापरता येत नाहीत. म्हणजे ABC हे तिन्ही चुकीचे आहेत. तर प्रमुख वैशिष्ट्य काय आहे, प्रतिसादातील वस्तुनिष्ठता, ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ द रिस्पॉन्स.
क्वेश्चन नंबर 21, संशोधन अहवालात प्रश्नांकनासाठी खालील गोष्टीचा वापर केला जातो. प्रश्नांकनासाठी म्हणतोय. नंबर 1 अरेबिक अंक, रोमन अंक, ए व बी खालील पैकी नाहीये. म्हणजे ए व बी हे जे आहेत काय केलं जातं, प्रश्न क्रमांक साठी वापरले जातात. अरेबिक अंक सुद्धा आपल्याला वापरता येतात आणि रोमन अंक सुद्धा आपल्याला वापरता येतात. इंडेक्स मध्ये शक्यतो आपण रोमन अंक वापरतो आणि मग संपूर्ण थेसिस मध्ये आपण काय करतो, अरेबिक अंक वापरतो. पेज नंबर 1, 2, 3 ते 350 पेज पर्यंत, किंवा पहिल्या प्रकरणामध्ये काय आहे, दुसऱ्या प्रकरणामध्ये काय आहे, तिसऱ्या प्रकरणामध्ये काय आहे, हे आपण रोमन अंकाने दर्शवतो. मीन्स ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. अ गुड रिसर्चर शुड, पुन्हा संशोधकाच्या वैशिष्ट्यावर दुसरा प्रश्न आहे. एक चांगला संशोधक कशाला म्हणायचं, किंवा त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे. कलेक्ट डेटा कंटिन्युटी विथ हिज ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्टांशी सुसंगत माहिती गोळा करणारा, हेतू संबंधित सामग्री गोळा करणारा, प्रचंड प्रमाणात सामग्री गोळा करणारा, थोड्या प्रमाणात सामग्री गोळा करणारा. हे फक्त काय डेटा कलेक्शन संदर्भातलेच वैशिष्ट्य त्यांनी लिहिलेले आहेत. कलेक्शन डेटा कंटिन्युअसली विथ हिज ऑब्जेक्टिव्ह, ऑलवेज कलेक्ट डेटा टू फिट इनटू हिज पर्पज, कलेक्ट हंग अमाउंट ऑफ डेटा, कलेक्ट स्मॉल अमाउंट ऑफ डेटा. म्हणजे तुम्हाला whatever may be your research objectives, as per the concern of your research objectives, you have to collect suitable, reliable and relevant research data. You have to collect in your research objectives as per the concern of your research objectives. Means option number A is a right answer of the questions. म्हणजे तुमच्या संशोधनातील उद्दिष्टाला अनुसंगून, उद्दिष्टाच्या अनुक्रमाने तुम्हाला माहिती गोळी करावी लागते. हे चांगल्या संशोधकाचं वैशिष्ट्य मानलं जातं. ठीक आहे. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ टाइप ऑफ इंटरव्ह्यू. मुलाखत या तंत्रामध्ये डॅडॅस हा प्रकार येत नाहीये. म्हणजे काय, 3 टाइप्स आहेत कशाचे इंटरव्ह्यूचे, एक टाइप नाहीये. स्ट्रक्चरल इंटरव्ह्यू, अनस्ट्रक्चरल इंटरव्ह्यू आणि सेमी स्ट्रक्चरल इंटरव्ह्यू. दीज आर द टाइप्स ऑफ इंटरव्ह्यू अँड experimental research method is a not type of interview. Means option number D is a right answer of the question. प्रायोगिक संशोधन पद्धती आहे, हा मुलाखतीचा प्रकार नाहीये. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. 5वा प्रश्न आहे कशावरचा, परिकल्पनेवरचा. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय आणि परिकल्पना सखोल अशी अभ्यासायची आहे. द टेस्ट used for null hypothesis is डॅडॅस मोड. शून्य परिकल्पनेचे परीक्षण करण्यासाठी डॅडॅसचा वापर केला जातो. म्हणजे काय, हे 4 पर्याय आहेत. बहुलक, पर्सेंटेज, स्काय स्क्वेअर आणि यापैकी नाहीये. म्हणजे बहुलक परिकल्पना उकल करता येत नाहीये, पर्सेंटेज वर परिकल्पना उकल करता येत नाहीये, डी वर सुद्धा परिकल्पना उकल करता येत नाहीये. म्हणजे ऑप्शन नंबर सी, स्काय स्क्वेअर statistical parameters used in a testing of research hypothesis. Means chi-square statistical parameter is the right answer of the questions. Means as per the concern of percentage, mode, these are the statistical parameters. But here that statistical parameters not used in a testing of your research hypothesis. म्हणजे स्काय स्क्वेअर हे संख्याशास्त्रीय परिमाण बरोबर उत्तर आहे. पुन्हा स्टँडर्ड डेविएशन इज ड्राईव्ह फ्रॉम, प्रमाण विचलन डॅडॅस पासून काढतात. सोपं आहे हे, तुम्हाला UGPG ला किंवा जे बेसिक सायन्स वाल्यांना सोपं जाईल. ह्युमॅनिटीज किंवा इंटरडिसिप्लिनरी स्टुडंटला थोडं अवघड जाईल. मध्यमान असेल, मध्यगा असेल, बहुलक असेल आणि यापैकी नाहीये. प्रमाण विचलन फॉर्म्युलेट फॉर्म अ मीन ऑफ द दॅट पर्टिक्युलर सॅम्पल. मीन्स ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर. मध्यमानापासून प्रमाण विचलन काढलं जात असतं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पॉझिटिव्ह कोरिलेशन इज अ पर्सेंट व्हेन डॅडॅस. जेव्हा डॅडॅस असतो तेव्हा सकारात्मक सहसंबंध असतो.
दोन व्हेरिएबल्स विरुद्ध दिशेने असतात, दोन चल एकाच दिशेने असतात, एक व्हेरिएबल वर जातो आणि एक खाली जातो, अनेक व्हेरिएबल्स कधीही बदलत नाहीयेत. Two variables move in a opposite direction, two variables move in a semi direct direction, one variable goes up and one variable down, and last one is several variables never change. Means option number B is a right answer. Two variables move in a same direction, that is a correlation of the two variables you consider in your research process. समान पातळीनं किंवा एकाच दिशेनं जाणारे दोन आश्रयी किंवा स्वआश्रयी चलांना आपण सहसंबंध मानला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, रिसर्च that is does to understand an event from the past is known as. भूतकाळातील घटना समजून घेण्यासाठी जे संशोधन केले जाते त्याला डॅश असे म्हणतात. म्हणजे काय, आपल्याला भूतकाळातील घटना घडून जायची आहे, म्हणजे 1758 ला काय झालं, 300 वर्षापूर्वी काय झालं, हे आपल्याला अभ्यासायचंय. तर कुठली संशोधन पद्धती तुम्ही वापरणार आहात हे उत्तर आहे. म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्च मेथड. आपण भूतकाळासाठी हिस्टॉरिकल रिसर्च वापरतो, वर्तमान काळासाठी डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च वापरतो आणि भविष्य काळासाठी प्रायोगिक संशोधन पद्धती वापरतो. हे 3 लक्षात ठेवायचे. राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन, हिस्टॉरिकल रिसर्च मेथड्स, अंडरस्टँडिंग द पास्ट रिसर्च एरिया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28, सरासरी बद्दलच्या मूल्याची मालिकेतील स्क्वेटर डॅश म्हणतात. स्कॅटर जनरली त्या मराठी शब्दाचा अर्थ त्याने तसंच लिहिलेला आहे. इथं त्यांना अनुवादित करणं अपेक्षित होतं. वितरण असेल, केंद्रीय प्रवृत्ती असेल, सममिती असेल किंवा स्क्यूपनेस असेल. म्हणजे वितरण हे जे आहे हे सरासरी बद्दलचं मालिकेतील मेजरमेंट पॅरामीटर्स म्हणून वापरले जातात. डिस्प्रिशन किंवा distance between mean and score that consider as a frequency and you should be a measure in a description. वितरण मापण्यासाठी हे आपण ऑप्शन नंबर ए चा वापर केला जात असतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या संशोधन नमुना वास्तविकतेच्या व्यवहारातील दृष्टिकोनानुसार आधारित आहे? Which research paradigm is based on the parametric value of रियालिटी? म्हणजे काय, वास्तवतेच्या दृष्टिकोनावर. क्वांटिटेटिव्ह रिसर्च, क्वालिटेटिव्ह रिसर्च, मिक्स्ड रिसर्च अँड नल ऑफ दी अबाव. म्हणजे क्वालिटेटिव्ह रिसर्च आहे का, क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे का, मिक्स म्हणजे काय, दोन्ही बी, क्वालिटेटिव्ह वापरले, क्वांटिटेटिव्ह वापरले. मिक्स रिसर्च मेथड हे काय, दोन्ही वापरलेलं आहे. आणि मिक्स रिसर्च मेथड मध्ये काय केलं, त्याचं पारदर्शकतेच्या ह्याच्यावर वापरली जाते. मीन्स क्वालिटेटिव्ह डेटा अँड क्वांटिटेटिव्ह डेटा, बोथ टाइप ऑफ डेटा यू हॅव टू यूज इन युअर रिसर्च प्रोसेस. ऑप्शन नंबर सी इज राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, जर सर्व डॅश निरीक्षणे असतील तर फरक 0 आहे. काय, जर सर्व डॅश निरीक्षणे असतील तर फरक 0 आहे. सेम, डिफरंट किंवा मग दुप्पट असणे आणि इतरांच्या चौपट असणे. म्हणजे काय असणे, ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. सर्व सारखेच असेल तर फरक 0 येईल, 0. मीन्स ऑल रिसर्च व्हेरियन्स और रिसर्च व्हेरिएबल्स इज 0 ओनली इन द all observation are a same condition found. That time you have to consider as a 0 option, or option number A is the right answer of the question. Question number 31, गुणोत्तर प्रमाणासाठी सहसंबंध मॅट्रिक्स काय आहे? What is the coefficient merit of the ratio measurement scale? आकस्मिक गुणांक, रँक ऑर्डर, रँक ऑर्डरला रँक ऑर्डर त्यांनी लिहिलेलं आहे, मराठीत अनुवाद केलं नाहीये. प्रोडक्ट मुवमेंट आणि कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन, भिन्नत्वेचे गुणांकन. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन, which types of central tendency measurement is used in interview or interval measurement scales? इंटरव्हल मेजरमेंट्स म्हणजे काय की अंतर्गत शलाखेमध्ये कोणत्या केंद्रीय मापन वापरले जाते. इंटरव्हल मेजरमेंट मध्ये कोणत्या केंद्रीय प्रवृत्तीचे मापन मापले जाते. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, मध्यमान. मध्यमान म्हणजे काय, सरासरी त्याला असं आपण म्हणतो की अर्धे वर आणि अर्धे खाली आहेत आणि काय आहेत की सेंट्रल टेंडन्सी पॉईंट आपल्याला पाहायचा असेल तर मध्यमान हे आहे त्याचं अचूक उत्तर आपण कन्सिडर बरोबर आहे. नेक्स्ट, वर्गातील परस्पर संवादाची आंतरक्रियांना योग्य मूल्यमापन डॅश द्वारे केले जाऊ शकते. क्लासरूम इंटरॅक्शन कॅन बी अप्रोप्रिएट असेसमेंट बाय. हा रिसर्चचा प्रश्न नाही, हा टीचिंग ऍप्टिट्यूडचा प्रश्न आहे. तरी पण त्यांनी काय केलं इकडं, हा आउट ऑफ सिलेबसचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी टीचिंग ऍप्टिट्यूड संदर्भात किंवा रिसर्च ऍप्टिट्यूड संदर्भातला रिसर्च टूल संदर्भातला त्यांनी बॅकग्राऊंड दिलेला आहे. क्वेश्चनरीज, ऑब्झर्वेशन शेड्यूल, interviews and test or retest. Observation is the best research tools generally used in a classroom interaction. Means option number B is a right answer of the questions. Whatever may be interaction in classroom, you have to observe. Means observation is the best research tools. Next question, question number 34. वर्णात्मक संशोधनामध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इन्क्लूड्स सामाजिक घटना आणि व्यवस्थेतील सत्य शोधणे, फॅक्ट फाइंडिंग इंक्वायरी और सोशल एव्हिडन्सेस अँड सिस्टीम, हायपोथेसिस टेस्टिंग, ओनली ए अँड बी. म्हणजे काय, ए त्याचं काय बरोबर ऑप्शन आहे. वर्णात्मक संशोधन पद्धतीमध्ये सामाजिक घटना आणि सोशल एव्हिडन्सेस सामाजिक व्यवस्थेचे तथ्य शोधण्यासाठी जनरली ही वापरली जाते. त्याला सर्वेक्षण संशोधन पद्धती सुद्धा म्हणतात. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर. हायपोथेसिस वरचा 6वा प्रश्न आहे. याच प्रश्नपत्रिकेमध्ये सर्वांनी काळजीपूर्वक पाहायचं आणि लक्ष द्यायचंय. म्हणजे परिकल्पना सर्वात 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 अतिशय महत्वाचा आहे. सर्वांनी काळजीपूर्वक परिकल्पनेवरचा 1.5 तासाचा माझा व्हिडिओ पाहायचा. 1000% तुम्ही पास होता. सॅम्पलिंग आणि हायपोथेसिस वर 2 जरी घटक केले तर 100% नाही 1000% मुलं पास होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. हायपोथेसिस इज, परिकल्पना म्हणजे काय, त्याची व्याख्या आहे. काय आहे, कल्पनारम्य अंदाज. कल्पनारम्य म्हणता येत नाही आपल्याला. कल्पनारम्य रिसर्च मध्ये नाही. रिसर्च मध्ये एक तर बाप दाखवावा लागतो, नाही तर श्राद्ध करावे लागते. कल्पना इथे जमत नाहीये. नेक्स्ट, दुसरा काय, शिक्षित अंदाज, एज्युकेशनल गेस किंवा टेंटेटिव्ह गेस. नेक्स्ट वन इज मतप्रवाह अंदाज. यापैकी नाही, मतप्रवाह नाहीये, ए नाहीये, सी नाहीये आणि डी नाहीये. की ऑथेंटिक गेस, टेंटेटिव्ह आन्सर ऑफ द क्वेश्चन्स that should be considered as a research hypothesis. Means option number B is a right answer of the question. Next one, question number 36. The valid base of knowledge like in dash. ज्ञानाचा वैध आधार डॅश मध्ये आहे. व्हॅलिड बेस म्हणजे काय, भक्कम आधार किंवा ज्ञानाचा वैध आधार कशामध्ये आहे, प्रथा व परंपरा ह्याच्यामध्ये आहे का, प्राधिकरण आहे का, वैज्ञानिक चौकशी ह्याच्यामध्ये आहे का, आणि वैयक्तिक अनुभव ह्याच्यामध्ये आहे का. सायंटिफिक चौकशी म्हणजे ज्ञान तुम्हाला क्रॉस चेक करूनच पाहावं लागेल. इस्तू पोळतो अगोदर तुम्हाला इस्तवाला हात लावावा लागेल आणि नंतर आपल्याला चटका बसेल तर तेच ज्ञान काय आहे, परमनंट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. सायंटिफिक इन्क्वायरी इज द व्हॅलिड नॉलेज. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 37. द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड रिसर्च टूल्स इज. अगोदर रिसर्चरचे वैशिष्ट्य विचारले होते, इथं काय विचारलंय, रिसर्च टूलचं वैशिष्ट्य विचारलेलं आहे. चांगल्या संशोधन साधनाची सर्वात महत्वाची वैशिष्ट्य कोणती आहे, ते ऑप्शन नंबर बी इज द राईट आन्सर. हाय व्हॅलिडिटी, उच्च पातळीची वैधता, ही काय आहे, चांगल्या संशोधन वैशिष्ट्याचं टूलचं वैशिष्ट्य आहे. नीटनेटकेपणा असला तरी चालतं, नसला तरी चालतं.
साधेपणा असला तरी चालतं, नसला तरी चालतं, बरोबर असलं तरी चालतं, नसलं तरी चालतं, व्हॅलिड आहे म्हणजे ते बरोबर आहे, नीटनेटकेपणा आहे आणि साधेपणा पण आहे, म्हणजे बी इज द राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. म्हणजे व्हॅलिडिटी ऑफ द रिसर्च टूल्स इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ईच अँड एव्हरी रिसर्च टूल्स. ऑप्शन नंबर बी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट, द ओरिजिन ऑन द डायडॅस स्केल इज अन absolute झिरो. म्हणजे काय, डॅडॅस स्केल वरील उत्पत्ती हे निरपेक्षित शून्य असते. म्हणजे काय, ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर. म्हणजे रेशो मेजरमेंट स्केल मध्ये काय ॲब्सोल्यूट झिरो कन्सिडर केला जातो. बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न ॲज इट इज रिपीट झालेला आहे. 2024च्या ह्याच्यामध्ये सुद्धा मेजरमेंट स्केलवर प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं. राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन बी, सॉरी, डी इज द राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 39. एखाद्या व्यक्तीचे वजन कोणत्या प्रकारच्या प्रमाणात मोजले जाते? ऑन विच काइंड ऑफ मेजरमेंट स्केल इज अन पर्सन्स वेट मेजर्ड? इंटरव्ह्यू, क्रमांकन शलाकेद्वारे मोजले जाणारे, रेशोद्वारे मोजले जाणारे आणि नामांकन शलाकेद्वारे मोजले जाणारे. इंटरव्ह्यू मधून वजन मोजता येत नाहीये, क्रमांकन सिरेकेवरून सुद्धा वजन मोजता येत नाहीये. शी म्हणजे काय, नॉमिनल मेजर, सॉरी, रेशो मध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्याचं वजनाचा मापन केले जाऊ शकते. म्हणजे राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन सी, ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 14. आश्रयी व स्वाश्रयी चलामधील कारण संबंध डॅडॅस मार्फत दर्शविले जाते? डॅडॅस स्टेट the cause effect relationship between dependent variables and independent variables in your research process. Means these are the definition of your research hypothesis. Whatever may be your research variables, the relationship of research variable should be reflect in your research hypothesis statement. म्हणजे चलांचा जो काही विचार केला जातो तो फक्त परिकल्पनेमध्ये केला जात असतो. The research depending variables and independent variables should be reflect in your research hypothesis. Means option number B is a right answer of the questions. चल आले की परिकल्पना आल्याच. परिकल्पनाचा अविभाज्य घटक हा चल आहे, हे लक्षात ठेवायचं. चल म्हणजे काय, रिसर्च व्हेरिएबल्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 41. The outcome of Dada's type of research is most accurate. डॅडॅस प्रकारच्या संशोधनाचा परिणाम सर्वाधिक अचूक असतो. 100% ट्रूथ और जनरलाइजेबल रिसर्च रिजल्ट. विच टाइप्स ऑफ रिसर्च इज ऑथेंटिक, व्हॅलिड, रिलायबल. म्हणजे ऍक्शन रिसर्च हे फसवे असू शकतात. उपयोजित रिसर्च हे सुद्धा पर्सन टू पर्सन ह्याची उपयोगिता बदलते. आणि क्वालिटेटिव्ह, गुणात्मक, हे सुद्धा पर्सन टू पर्सन बदलते. ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ दी क्वेश्चन्स. म्हणजे जे मूलभूत संशोधन आहे ते अंशतः कुठेही बदलत नाहीये. दगड वर टाकला तो खाली येतो, इथं टाका, पाकिस्तानमध्ये टाका, जपानमध्ये टाका, कुठेही टाका, आणि हजारो वेळेस तुम्ही दगड वर टाकला तरी खालीच येणार आहे. रिसर्च रिझल्ट इज नॉट चेंजिंग इन पोझिशन. दैट इज 100% ट्रू, रिलायबल और जनरलाइजेबल. रिसर्च रिजल्ट जनरली generate in a fundamental or basic type of research. Option number A is a right answer of the question. Next question, question number 42. जेव्हा माहिती डॅडॅस असते तेव्हा वारंवारिता, भुज आणि आयात लेख हे उत्कृष्ट निवड असू शकतात. Frequency, polygon and histogram can be a best choice to use in a data R. म्हणजे कोणत्या प्रकारची माहिती ही हिस्टोग्राम मध्ये आणि फ्रिक्वेन्सी पॉलिग्राम मध्ये हा या आलेखाद्वारे आपल्याला दाखवता येते. दीज आर द नॉमिनल मेजरमेंट स्केल्स. नामांकन मापन शलाकेतील मोजली जाणारी जी काही माहिती आहे त्यांच्यासाठी फ्रिक्वेन्सी पॉलिग्राम आणि हिस्टोग्राम, दीज आर द graphs generally used in a reflect of your research data. Means option number A is a right answer of the question. Next question, question number 43.
उद्गामी परिकल्पना, 7वा प्रश्न आहे परिकल्पनेवरचा. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचंय. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये हा 7वा प्रश्न आहे. परिकल्पना हे अतिशय महत्वाचा घटक आहे. उद्गामी परिकल्पना डॅडॅस आधारावर आधारली असते. इंडक्टिव्ह हायपोथेसिस इज बेस्ड ऑन. कुठलीही परिकल्पना ही निरीक्षणावरच किंवा ऑब्झर्वेशन, सायंटिफिक ऑब्झर्वेशन, previous knowledge, experiences, logical, these are the foundation of your research hypothesis. Means survey, experimental and expert, that is not elements of your research, that is not foundation of your research hypothesis. As per the concern of A number option, observation or scientific observation is the foundation of your research hypothesis. Means A is the right answer of the questions. म्हणजे निरीक्षणावरून आपल्याला अंदाज काढता येतो. बरोबर आहे. म्हणजे काय, कुठला असेल अंदाज म्हणजेच काय, परिकल्पना आहे. आणि निरीक्षण हे काय, त्याचं उत्तर बरोबर आहे, अचूक उत्तर आहे. डॅडॅस संशोधनामध्ये चलांची हाताळणी आवश्यक असते. मीन्स रिसर्च व्हेरिएबल्स, मॅनिप्युलेशन्स ऑफ रिसर्च व्हेरिएबल्स इज नेसेसरी इन डॅडॅस टाइप्स ऑफ रिसर्च. म्हणजे कुठल्या प्रकारचं असतं, म्हणजे सर्व व्हेरिएबल्स काय असतात, एक्सपेरिमेंटल मध्ये असतात. हे सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. रिसर्च व्हेरिएबल आलं की एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड येतेच. बाकीच्या रिसर्च मेथड मध्ये रिसर्च व्हेरिएबल्स नसतात. हे सर्व हिस्टॉरिकल मध्ये असतील, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये असतील, केस स्टडी मध्ये असतील. हे मॅन्डेटरी नाही आहेत, बंधनकारक नाही आहेत. मीन्स ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. Means whatever may be research variables, manipulations of research variables, that is the basic characteristics of experimental research methods. Means option number A is the right answer of the question. Next question number 45. अनुभव किंवा प्रयोग यामधून मिळवलेल्या माहितीस डॅडॅस असे म्हणतात. इन्फॉर्मेशन अक्वायर्ड बाय एक्सपिरियन्सेस और एक्सपिरियन्स कॉल्ड ॲज डॅडॅस. अनुभवजन्य, शास्त्रीय, तथ्य, अवगामी. अनुभवजन्य जे काही ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं, एम्पेरिकल रिसर्च. म्हणजे काय की एका जनरेशनतून दुसऱ्या जनरेशन मध्ये तो अनुभव घेणं हे महत्वाचं आहे आणि हे ट्रू नॉलेज आहे. आणि हे काय केलं जातं, ऑप्शन नंबर बी सॉरी ए इज अ राईट. अनुभवजन्य ज्ञान जी आहे किंवा माहिती जी आहे ती 100% खरी असते. Next question number 46. Which of the following is not zero source of research problem? Not source of the research problem. खालीलपैकी डॅडॅस संशोधन समस्येचा स्रोत नाहीये. स्रोत म्हणजे काय, उगमस्थान, जिथे आपल्याला माहिती मिळते. बरोबर आहे. साहित्याचा आढावा, तिथून आपल्याला समस्या मिळू शकतात. म्हणजे अगोदर कोणी कोणी काय कशा कशावर काम केलंय, कशा कशावर केलं नाहीये. इथं काय नॉट म्हणलेलं आहे, म्हणजे निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. माहितीचा किंवा समस्येचा स्रोत नाहीये, म्हणजे जिथून आपल्याला समस्या मिळत नाहीयेत असं आपल्याला काय करायचंय, ऑप्शन शोधायचंय. म्हणजे ए मधून आपल्याला समस्या मिळतात, तज्ञांच्या मते मिळून आपल्याला समस्या मिळतात, व्यक्तीचे अनुभव आणि निरीक्षण याच्यामधून सुद्धा आपल्याला समस्या मिळू शकतात. माध्यमे आणि माध्यमाद्वारे मिळालेली माहिती ही दॅट इज अ नॉट सोर्स ऑफ द रिसर्च प्रॉब्लेम. इन्फॉर्मेशन सोर्स आहे परंतु रिसर्च प्रॉब्लेम सोर्स तो नाहीये. ऑप्शन नंबर डी इज अ राईट आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. कोणत्याही विद्याशाखेतील सैद्धांतिक प्रश्नाची उत्तरे डॅडॅस प्रकारच्या संशोधनातून केली जातात. theoretical questions in an discipline are acquired through the DADAS type of research. Applied research, fundamental research, action research, or historical research. Applied research generally used in applications of any research result in day-to-day life. Means option number A is a right answer of the questions. Next question number 48. DADAS is the methods used for action research. Action research वरचा हा तिसरा प्रश्न आहे. डॅडॅस ही पद्धती संशोधनासाठी वापरली जाणारी पद्धती आहे. म्हणजे काय, डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च मेथड, case study research method, experimental research method, and historical research method. Which research method generally popular or most researcher used in action research? Means case study research methods
mostly used in a action research, means option number B is a right answer of the questions. Next, the major drawback of mail questionnaire survey is, पोस्टाद्वारे प्रश्नावली पाठवून केलेल्या सर्वेक्षणातील प्रमुख कमतरता डॅश होय. म्हणजे पोस्टाद्वारे जर पाठवली आहे त्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे की ते पाहायचंय. माहितीचं संकलनातील वेळेचा व्यय, नमुना एकाकडून प्रतिसाद न मिळवणे, प्रश्नावलीतील अवाचनीय हस्ताक्षर, माहितीतील सत्यता, हे जे आहे ऑप्शन नंबर ए जे आहे सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे की खूप वेळ लागेल, टाइम कन्झ्युमिंग जे आहे हे आहे. पोस्टाने पाठवली, तो पाठवेल की नाहीये, महिन्यानं पाठवेल, 2 महिन्यानं पाठवेल, 3 महिन्यानं पाठवेल किंवा पाठवणार नाहीये, असं सुद्धा होऊ शकतो. सर्वात मोठा ड्रॉबॅक जो आहे तो आहे हा पोस्टाद्वारे प्रश्नावली पाठवण्याचा. ऑप्शन नंबर ए काय आहे, हा त्याचा उत्तर आहे. लास्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते ऐतिहासिक संशोधनाचे वैशिष्ट्य नाहीये? निगेटिव्ह फॉर्म मधला प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च मेथड? इट इज नॉट completely objectives. The purpose is to understand sequentially or event, and it reason out to provide meaning to events, to validity with respective data. म्हणजे ऑप्शन नंबर ए इज अ राईट आन्सर ऑफ दी क्वेश्चन. ते परिपूर्ण वस्तुनिष्ठ नसते. इट इज नॉट कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह, हे वैशिष्ट्य नाहीये. खालचे 3 वैशिष्ट्य कशाचे आहेत? हिस्टॉरिकल रिसर्च मेथडचे आहेत. धन्यवाद.